मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डाबका रेल्वे नावाने सुप्रसिद्ध असलेल्या डाबका 33 केव्ही उपकेंद्रात सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलार प्लॅन्टच्या पाट्या जळून त्याची राख रांगोळी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक डाबका रेल्वे ग्रामस्थांच्या मदतीने आणि धारणी नगर पंचायत येथील अग्निशमन दलाच्या मदतीने वेळेच्या आत आगीवर नियंत्रण करण्यात आले, ज्यानंतर सुदैवाने मोठे अनर्थ टळले. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या महावितरण उपविभाग धारणी अंतर्गत येणाऱ्या 33 केव्ही डाबका उपकेंद्रात सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती. उपकेंद्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिकडे तिकडे गवताचे आणि कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. डाबका गावातील ग्रामस्थांना माहिती मिळताच ग्रामस्थांनी उपकेंद्राकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. उन्हाळ्याचे दिवस सुरू आणि त्यामध्ये जिकडे तिकडे वाढलेले गवत आणि कचरा पसरल्यामुळे आगीने डाबका उपकेंद्राला चौही बाजूने आपल्या आटोक्यात घेतले होते. अवघ्या 4 ते 5 वर्षापूर्वी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सोलर प्लांटच्या काही प्लेटा या आगीमध्ये जळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. डाबका येथील 33 केव्ही उपकेंद्र गेल्या बऱ्याच दिवसापासून बेवारस अवस्थेमध्ये पडल्यामुळे सोबतच अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यानंतरही परिसरामध्ये जिकडे तिकडे गवत आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने सदरची घटना घडून आली आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. घडलेल्या अग्नितांडवामध्ये शासनाचा किती रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला याची अधिकृत माहिती प्राप्त झाली नसून वरिष्ठ प्रशासनाने याबाबत माहिती घेऊन बेजबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सक्त गरज आहे. डाबका येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या एका विशेष माहितीनुसार गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी शासनाच्या वतीने डाबका 33 केव्ही उपकेंद्रात सोलार प्लांटची मंजुरात देऊन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. मात्र गंभीर बाब अशी की प्रकल्प उभारणी करिता कंत्राट मिळालेल्या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणि संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर प्रकल्प शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा आजपर्यंत सुरू झालेला नाही. एकंदरीत बघितले असता डाबका 33 केव्ही उपकेंद्रात सोलर प्लांटच्या नावाने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घालण्यात आला आहे. या सोलर प्लांटच्या माध्यमातून डाबका परिसरातील जवळपास 30 गावातील विद्युतचा प्रश्न मिटणार होता. मात्र प्रकल्प सुरू झालेच नाही म्हणून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ गेला अशी चर्चा परिसरात केली जात आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.